राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयातर्फे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी एक निबंध स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या स्पर्धेचं आज बक्षीस वितरण इथे पार पडतंय लायब्ररीमध्येच। वरती एक हॉल खूप सुंदर यांनी सजवलेला आहे आणि आता तुम्ही बघताय हा एक सेल्फी पॉइंट त्यांनी इथे बनवलेला आहे। शाळेतले विद्यार्थी आता इथे थोड्याच वेळात येणार आहेत। आपले अध्यक्ष माननीय अतिथी अनेक गेस्ट आज इथे येणार आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहे। शंखनाद आवाज सत्याच्या चॅनलमध्ये आम्ही हे सगळं कव्हर करतोय। खरंच आजकाल वाचन संस्कृती कमी झालेली आहे आणि ती वाढवण्याच्या दृष्टीने एक हा प्रयोग खूप सुंदर असा केलेला आहे। भानुताई गडकरी स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा घेण्यात आली होती, ज्याच्यात नागपुरातल्या वेगवेगळ्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। आणि बघा किती सुंदर वाक्य इथे लिहिलं आहे, वाचू आनंदे जगू सानंदे। तर माझ्यासोबत आता इथे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि राजाराम लायब्ररीच्या अध्यक्षा ऋतुजा वहिनी इथे आहेत। सेल्फी पॉईंटमध्ये आलेल्या आहेत, त्या आल्या आणि आता आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू। वहिनी, आम्ही शंखनाद चॅनलकडून आलो आहे आणि राजाराम सीताराम दीक्षित लायब्ररीशी आम्ही अनेक वर्षापासून जुळलेलो आहे। तर बऱ्याच वर्षाचा प्रवास आम्ही लायब्ररीचा बघतोय आणि आता हे जे बदल इथे दिसतात आहे हे खरंच खूप पॉझिटिव्ह आहे। तर हा प्रयोग इथे निबंध स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला, याबद्दल आपण काय सांगाल? हो, आज जवळजवळ 128 वर्ष जुनी ही संस्था आहे। खरं तर संस्था नाही आहे, नागपूरचं वैभव आहे। पण काय झालंय की आता वाचन संस्कृती थोडी कालबाह्य होताना दिसते, पण ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे, जगवून ठेवायची आहे। त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करता येतील असं आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्या माध्यमातून आम्हाला ही एक निबंध स्पर्धा पहिले सुचली। त्याच्यात आम्ही आवाहन केलं सगळ्या शाळांना आणि मुक्त गट पण होता आणि आम्हाला खूप आनंद होतो मला हे सांगताना की राजाराम वाचनालयावर लोकांचं किती प्रेम आहे की आम्ही फक्त एक आवाहन केलं आणि त्या आवाहनाच्या भरोश्यावरती 238 निबंध आपल्याकडे आलेत की खरंच प्रेम आहे सगळ्यांचं। खरंच आता एक्साइटमेंट लागलेली आहे, थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहे। ऋतुजा वहिनी खूप खूप धन्यवाद आणि खरंच खूप मोठं आणि छान काम आज घडतंय। एक खूप मोठा बदल या लायब्ररीमध्ये दिसून येतोय। वरती आपल्याला हॉल पण बघायचा आहे, तर आता आपण ऋतुजा वहिनींसोबतच वरती जाऊया आणि आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया। आपण आता थोड्याच वेळापूर्वी सेल्फी पॉईंटवर ऋतुजा वहिनींशी चर्चा केली। खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थोडंसं पावसामुळे अजून काही विद्यार्थी यायचे आहेत, पण इथे बहुतेक मला सोमलवार शाळेचे विद्यार्थी दिसत आहेत आणि अजून कोण सेवा सदन, अजून कोणत्या शाळेचे? सगळे सोमलवार आणि सेवा सदन हे सगळे विद्यार्थी निबंध स्पर्धेत भाग घेतलेले आहेत आणि आपण आता त्यांच्याशी थोडंसं विचारूया। एक एक्साइटमेंट आहे आणि थोड्याच वेळात आपला कार्यक्रमही सुरू होतोय। तर तुझं नाव काय आणि तुझं? तुम्ही दोघींनी भाग घेतला याच्यामध्ये, कसं वाटतंय आता? काय होईल आता असं काही वाटतंय? एक्साइटमेंट वाटते? एक्साइटमेंट आहे खूप की आता म्हणजे निकाल काय लागेल बा। आणि तू जेव्हा जो विषय निवडला तो कुठला विषय निवडला होता? श्यामची आई विषय निवडलेला आहे। बेटा अजून कोण बोलू शकेल? कारण मी जर कोणाला काही प्रश्न विचारले तर उत्तर देता आलं पाहिजे। आपल्याला परीक्षेत उत्तर द्यायचं असतं की नाही। मी आता थोडेसे वेगळे प्रश्न विचारणार आहे। विचारू? आता मुलांना विचारू, थांबा। तू भाग घेतला या स्पर्धेत? काय नाव तुझं? ओम वानखेडे। ओम वानखेडे आता माझ्यासोबत आहे। कुठल्या शाळेचा बेटा तू? सेवा सदन। हाही सेवा सदनचा आहे। एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं, हो किंवा नाही। मोबाईल बघतोस? मोबाईल बघतो। आणि आपले गेस्ट आता आलेले आहेत, तर आपण आता थोडासा यांच्याशी संवाद नंतर साधूया। आपल्या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल, तर आपण पहिले कार्यक्रमाला शूट करू आणि नंतर आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधूया। आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाच्या अध्यक्ष माननीय ऋतुजा गडकरी मॅडम, या सर्व मान्यवरांना, तसेच या संस्थेचे सचिव आदरणीय आढाव सर, सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं, तसेच भानुताई गडकरी आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं अशी मी त्यांना विनंती करते। स्वर्गीय भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित जी निबंध स्पर्धा आहे तिच्या पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम दीक्षित वाचनालयातर्फे होतो आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। कार्यक्रमाच्या
अध्यक्षा आदरणीय ऋजुताई गडकरी, ऋतुजाताई गडकरी, उपाध्यक्ष श्री विलास कुलकर्णीजी, सचिव श्री अडावजी, पांडे ज्यांनी आत्ताच आपल्याला ट्रस्ट संबंधीची माहिती दिली ते, आणि माझ्यासमोर बसलेले सगळे मान्यवर, विद्यार्थी मित्रांनो आणि सोबत आलेले जे पालक आहेत ते. जेव्हा मला आमंत्रण मिळालं आणि ते आमंत्रणाचं पत्र मिळालं तेव्हा मला खरोखरच आनंद झाला. त्याचं कारण काय आहे की या वाचनालयाशी माझा फार जुना संबंध आहे. मी असंख्य वेळा या वाचनालयात येऊन गेलो. पूर्वी जेव्हा खालच्या मजल्यावर होतं, हळूहळू त्याची वाढ झाली, आता वरच्या मजल्यावरही ते पसरलं, त्यालाही बरेच वर्ष झाले म्हणा. तेव्हा नानी वेडेकर असायचे आणि सगळ्यात त्या सुरुवातीला देहाडराय होते, ते सुद्धा या वाचनालयाशी निगडीत असे होते. तेव्हापासून माझा या वाचनालयाशी संबंध होता आणि हे एकमेव त्यावेळेचं वाचनालय होतं या भागातलं. आणि मुख्य म्हणजे काय, इथे येण्याचा दुसरा उद्देश असा होता की पुस्तकं तर घ्यायची, पण त्याचबरोबर ते वृत्तपत्राचं शिक्षण होता मोठा, त्याच्यामुळे न्यूज वाचणेसुद्धा एक त्यावेळेची अतिशय चांगली अशी बाब होती. असं हे एक वाचनालय आहे आणि त्यामुळे त्या वाचनालयात यायचा योग आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आता ऋतुजाताई ह्या इथे अध्यक्ष झालेल्या आहेत, तर त्याचा एक दुसरा आनंद आहे. याचं कारण काय आहे की क्रियाशील तरुण माणूस जेव्हा एखाद्या संस्थेला स्वतःच्या ताब्यात घेतो तेव्हा निश्चितपणे त्यांचं जे काही स्वप्न असतं ते पूर्णतेला नेण्यासाठी त्याच्याकडनं परोपरीने प्रयत्न होतो. आणि आपल्याला गडकरी कुटुंबाबद्दल माहितीच आहे की गडकरी कुटुंब हे सतत लोकसेवेतच स्वतःला समर्पित करून केलेलं आहे त्यांनी. आपण आत्ता त्या सगळ्या ट्रस्टबद्दलचं ऐकलंच. हे सगळं गडकरी कुटुंबाच्या वतीने आता मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ऋतुजाताई झाल्यानंतर मला निश्चितच खात्री आहे की आता याच्यापुढे या वाचनालयाचा फार मोठ्या प्रमाणावरती विकास झाल्याशिवाय राहणार नाही आहे. मंचावर उपस्थित श्री पंकज चांदे सर, दर्शन पांडे सर आणि संस्थेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले संस्थेचे मान्यवर, त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले सगळे स्पर्धक आणि पालकवृंद आणि आमची सगळी राजाराम वाचनालयाची टीम. आज आपण ही जी निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरणाला इथे एकत्र जमलेलो आहोत, ही संस्था जी आहे राजाराम वाचनालय संस्था, 125 वर्ष जुनी संस्था आहे. मला वाटतं ही संस्था नाही तर नागपूरचं वैभवच म्हणूया आपण. आणि या संस्थेचं काहीतरी काम, काहीतरी यात योगदान मला देता येतं आहे. पंकज चांदे सरांनी जे सांगितलं ते शब्द फार मोठे आहेत माझ्याकरता, पण जर तसंच काही माझ्या हातून होणार असेल तर मी फक्त निमित्त मात्र आहे आणि ते निमित्त मला ठरवण्याची कदाचित त्या परमेश्वराचीच इच्छा असेल. त्यामुळे मला जेवढी सेवा करता येईल तेवढी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्यासोबत जी टीम आहे ती खूप सुसज्ज आहे आणि आम्ही असा विचार करतो आहोत की आजच्या या आधुनिक काळात, म्हणजे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे परिवर्तन होतच असतं. म्हणजे एक जर आपण झोपाळा पाहिला तर झोपाळा उंच झोका घेतं, त्याच गतीने ते मागे जातं आणि पुन्हा पुढे येतं, तो थांबत नसतो. पण या आधुनिक काळात हे ग्रंथालय, ही जी संपदा आहे, ही जी आपली वाचन संस्कृती आहे, याला आपल्याला टिकवून ठेवणं आणि ती सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे खरंच एक आव्हान आहे. कारण सगळीकडे आज सगळ्यांना जर कोणालाही म्हटलं की आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे तर पटकन फोन हातात येतो किंवा किंडल अवेलेबल आहेत, वेबसाईटवरती पुस्तकं अवेलेबल आहेत, ई लायब्ररीज आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याच्यावरती भरपूर काम करून आपल्याला एक समाजात अशी लायब्ररी सुसज्ज, सगळ्या सुविधांनी, सगळ्या सोयींनी सुसज्ज असलेली लायब्ररी ही नावारूपाला आणायची आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. आपण ही जी इमारत बघता आहात ही इमारत फार जुनी आहे आणि तसंच म्हणजे आम्हाला पहिले हा विचार आला किंवा बरेच असा सल्ला पण आला की ही पूर्णपणे पाडून नवीन इथे इमारत उभी करावी. पण
नागपूरचं एक भूषण म्हणून आणि एक जुनी इमारत म्हणून ही आम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या दृष्टीने त्याला जे काही स्ट्रेंथनिंग करायचं असेल, जे असतील सिव्हिल दृष्टीने त्याला जे भक्कम करायचं असेल त्यावर आम्ही विचार करतो आहोत. त्यानंतर येणाऱ्या काळात म्हणजे आता मला कल्पना आहे की सगळ्यांची उत्सुकता खूप ताणून धरलेली आहे, सगळ्यांना पारितोषिकांची आस लागलेली आहे, सगळेजण आतुरतेने वाट बघता आहात. त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही, पण मला इथे नमूद करावं असं वाटतं की आम्ही ही लायब्ररी, इथे इतक्या पुस्तकांचा साठा आहे, त्यामुळे आम्ही इथे नवीन नवीन उपक्रम घेऊन येणार आहोत. त्याची नांदी, त्याची सुरुवात आज आपण निबंध स्पर्धेने केलेली आहे. आणि आत्ता सर जेव्हा बोलत होते तेव्हा मला बसल्या बसल्या अशी एक कल्पना सुचली की आपण ही निबंध स्पर्धा जी आहे ती निबंध स्पर्धा आधी विषय देऊन तयारी करायला किंवा त्या दृष्टीने संदर्भ ग्रंथ निवडायला आपण वेळ दिला होता आणि एक ठराविक तारीख दिली होती, त्या तारखेला आपण निबंध मागवलेले होते. पण आपण एक प्रयोग असाही करू शकतो की फक्त इथे लिहायला बोलवायचं, वेळेवर विषय द्यायचा आणि तासाभरात जे काही त्या विषयाला धरून आकलन होईल ते होईल, ते लिहून त्याच्यावरती आपण बक्षीस वितरण करू शकतो. म्हणजे वेळेवरती जे आकलन यायला हवं मुलांना ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यातून आपण नवीन गोष्टी शिकू शकू आणि त्यांना पण वाचनालयाची आपण जोडू शकू. आपण असं ठरवलेलं आहे की इथे जसं आता वरती 4थ्या मजल्यापर्यंत आपली बिल्डिंग आहे, पण इथे लिफ्ट नाही आहे. जर आपल्याला इथे लोकांशी जोडायचं आहे, आपल्याला इथे फुटफॉल वाढवायचा आहे, अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करायचं आहे, तर इथे लिफ्ट असायला हवी. इथे आपण लिफ्ट लावणार आहोत. त्यानंतर पुस्तक शोधायला सोपं होईल या दृष्टीने आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहोत. आणि अभ्यासिका, आम्हाला खूप आश्चर्य आणि खूप छान वाटलं की इथे जेमतेम सोयी असताना देखील जी अभ्यासिका सुरू आहे त्या अभ्यासिकेसाठी जागा अपुरी पडते आहे. म्हणजे सरांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे खरंच वाचन संस्कृती संपते आहे असं नाही, लोकांना जागा हवी आहे आणि पुस्तकं हवे आहेत, तर त्यांच्यासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत. आणि ती आता म्हणजे नवीन या दृष्टीने की वायफाय वगैरे सगळं तिथे असेल. आणि मी तुम्हाला इथे एवढंच सांगू शकते आज, आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की आम्ही येणाऱ्या 6-8 महिन्यात वर्षभरात राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाचा कायापालट करणार आहोत. तो तुम्हाला झालेला बघायला मिळेल ही मी तुम्हाला हवी देते. आणि त्यांनी 128 वर्ष जुनी 128 वर्षांपूर्वी जी संकल्पना घेऊन हे वाचनालय चालू केलं, जेव्हा सुरू केलं, तेच आम्ही पुढे नेऊ, तीच वाटचाल आम्ही करू असा आमचा मानस आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेऊ. यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या पाठीशी लागणारच आहेत, त्या हव्या आहेत. मला इथे सांगायला खूप आनंद होतो की आज आम्ही फक्त एक आवाहन केलं निबंध स्पर्धेचं आणि निबंध तुम्ही पाठवा, एक तारीख दिली होती त्या तारखेपर्यंत पाठवा आणि इतका भरभरून प्रतिसाद मिळाला. 238 निबंध आले. हे मला असं वाटतं की राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयावर तुमचं सगळ्यांचं असलेलं प्रेम आहे आणि ते असंच तुम्ही कायम असू द्या ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करते. धन्यवाद. या पुरस्कार विजेत्यांचं नाव उद्घोषित करण्यासाठी मी आरंभ करते आहे. सुरुवातीला आपण घेतो आहोत गट अ गट. करायची सुरुवात. अ गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे कुमारी भूमिका योगेश सोनकुसरे. तिचं मी मनापासून अभिनंदन करते. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे कुमारी अस्मिता उमेश खापेकर. कोणी प्रतिनिधी आली आहे, तिचं मनापासून अभिनंदन. तिने तिचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इकडे समोर यावं. आपण या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अस्मिता
उमेश खापेकर या विद्यार्थिनीला हा पुरस्कार, प्रमाणपत्र, गौरवचिन्ह आणि आपण राशीच्या स्वरूपात पण हा पुरस्कार देतो आहोत. तिचं मनापासून अभिनंदन. यानंतर इथे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे कुमारी आसावरी अमित वानखेडे. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं अभिनंदन करतो आहोत. आसावरी अमित वानखेडे, तुझ्या पुढील लेखनासाठी आम्ही संस्थेच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. ब गटासाठी मी तृतीय क्रमांक इथे उद्घोषित करते आहे दीपश्री गावंडे. द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे आकांक्षा सुधीरराव देशमुख. आणि प्रथम क्रमांकाची मानकरी आहे जयश्री सुरेश पागोटे. तिचं या संस्थेच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करते आणि मान्यवरांना विनंती करते की गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि राशी देऊन तिला पुरस्कृत करावे. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं अभिनंदन करूया. यानंतर क गट हा खऱ्या अर्थाने मुक्त निबंध स्पर्धा या गटाने झालेली आहे. तृतीय क्रमांकाच्या मानकरी आहेत सौ माधुरी वैद्य. झाल्यानंतर विजयाचा प्रतिनिधी जेव्हा आपण होतो तेव्हा मन असं आनंदाने ओतप्रत होतं. त्याचं प्रतीक म्हणजे मॅडम आहे. आणि प्रथम क्रमांकासाठी मी इथे आमंत्रित करते आहे डॉक्टर अंजली सुनील जोशी. डॉक्टर अंजली सुनील जोशी यांचं मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर असा हा निबंध होता. खरं तर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा जिथे कॉम्प्युटर आलेला आहे, अतिशय सुबक आणि सुंदर असत्या अशा हस्ताक्षरात हा निबंध होता. निबंध कसा लिहावा याचं हे उत्तम उदाहरण होतं. म्हणून त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करते. आणि या क्रमांकाशिवाय काही निबंध असे होते की ज्यांना आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक द्यावंसच वाटलं. अशामध्ये प्रत्येक गटातून आपण एक उत्तेजनार्थ पारितोषिक देतो आहोत. त्यामध्ये मी इथे आमंत्रित करते अ गटामधून कुमारी किमया देवेंद्र डांगोरे. तिचं मनापासून अभिनंदन. तिने प्रमाणपत्र आणि तिचं ते विजेतेपदाचं पदक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावं. खूप खूप अभिनंदन आणि पुढील तुझ्या लेखनासाठी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो. यानंतर ब गटामधून कुमारी प्रियंका खडसे. प्रियंकाचं मनापासून अभिनंदन. तिने आपलं प्रमाणपत्र आणि पदक स्वीकारावं. आणि क गटासाठी मी इथे आमंत्रित करते उत्तेजनार्थ पारितोषिक श्री अनिल गोविंदराव तरारे. आपण बघू शकतो की सगळ्या वयोगटाचे स्पर्धक इथे सहभागी झालेले होते. श्री अनिल गोविंदराव तरारे यांचं खुला गटामधून हे उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांनी स्वीकारावं. पुन्हा एक वार या सभागृहात उपस्थित सर्व साक्षीदारांच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचं, विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करते. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करताना
परीक्षक काही उशिरा आलेले आहेत. त्याच्यामध्ये पिंपटे सरांचे आम्ही स्वागत राहिलेलं होतं. त्याच्या स्वागतासाठी मी बापू भागवत सरांना विनंती करते की त्यांनी पिंपटे सरांचं स्वागत करावं. रश्मी वाडेकर मॅडम देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील मी इथे आमंत्रित करते. त्यांचंही देशपांडे सरांना विनंती करते की मॅडमचं स्वागत करावं. बक्षीस वितरण सोहळा पार पडलेला आहे आणि इथे हे जे सगळे हसरे चेहरे तुम्हाला दिसत आहेत ते आजचे आपले विनर्स आहेत. खरं तर विनर्स सगळेच आहेत, कारण वाचन संस्कृती जसं की आपल्याला मगाशी वहिनींनी सांगितलं की त्याच्यामध्ये आज आपल्या नागपूरमध्ये हे किती पॉझिटिव्ह चित्र आहे की 238 एंट्रीज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यातले हे काही निवडक ज्यांचे निबंध आपल्या परीक्षक कमिटीला खरंच आवडले. बोला गजानन महाराज की. तर आता गजानन महाराजांचं नाव घेतलं आहे तर वहिनी तुमच्याशी तर आमची चर्चा झालेलीच आहे. आता आपण या विनरसोबत चर्चा करूया. आणि बेटा तुझं नाव काय? जयश्री पागोटे. जयश्री, तुझा विषय काय होता? माझं 1857 स्वातंत्र्य लढा झाशी राणीचे योगदान. झाशीच्या राणीचे योगदान. आणि हा जेव्हा तू निबंध स्पर्धेचं तुला कळलं तेव्हा लगेच ठरवलं का की आपल्याला भाग घ्यायचा आहे की कोणीतरी तुला मोटिवेट केलं? शारदाताई आहेत जे आहेत तिथे, हो हो हो, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पण खूप मोटिवेट केलं आणि इच्छा पण झाली माझी निबंध, कारण की हँडरायटिंग व्यवस्थित होती माझी, तर मला आवड पण होती लिहायची आणि मी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. क्या बात आहे. आपल्या भारताचं हे उज्ज्वल भवितव्य आहे. आपण असं म्हणतो की आपली तरुण पिढी वाचत नाही, तर या तरुण पिढीला बघा तुम्ही, तिच्या बोलण्यातूनच लक्षात येतं आहे, तिचा कॉन्फिडन्स सांगतोय की तिने कोणाकडून लिहून घेतलेलं नाही आहे, तिने स्वतः ते सगळं लिहिलेलं आहे. बरोबर. आपल्यासोबत काका आहेत आता. काका अनिल गोविंदराव तरारे. काका तुम्ही नागपूरचेच. तुम्ही जेव्हा या स्पर्धेबद्दल तुम्हाला कळलं, तुम्ही काय करता? म्हणजे आता सध्या रिटायर्ड आहे आणि तुम्ही नेहमी वाचत असता, तर तुम्हाला या स्पर्धेबद्दल कुठून कळलं? मी मूर्ती सुपर बाजारमध्ये मला एक ॲड दिसली बाहेर लावलेली आणि त्यात निबंध स्पर्धा असल्याचं जाहीर झालं आणि नंतर मग मला तिथे प्रयोगशिका मिळणार म्हणून कळलं. तिथून प्रयोगशिका घेतली, माझ्या आवडीचा विषय निघाला आणि मी नंतर लिहायला सुरुवात केली. क्या बात आहे. आपल्याकडे सगळ्या वयोगटाचे इथे लोक आहेत आणि खरंच मलाच इतकं असं भरून येतं आहे काकांचा हा उत्साह बघून की काका, म्हणजे मीच खरं सॉरी म्हणेन की आम्हीच कुठेतरी कमी वाचायला लागलेलो आहे आता, पण तुमच्यासारख्यामुळे आम्हाला पण एक मोटिवेशन मिळेल. आपण आता या छोट्या ताईकडे जाऊया. ताई, तुझं नाव अस्मिता उमेश खापेकर. तुझा विषय काय होता? पर्यावरण आणि साहित्य. पर्यावरण आणि साहित्य. निबंध तू लिहिलास का? नक्की. आणि तू मोबाईल पाहते का? कमीत कमी बघते. खरं खरं सांग बरं. हा जेव्हा निबंधाचा विषय तू निवडला, तू हा स्वतःहून निवडला होता? स्वतःहून निवडला होता. आणि कसं वाटतं आता? म्हणजे छान वाटत आहे वगैरे, असं नंबर वगैरे आला, छान वाटत आहे. काय वाटतं? खूप छान. आपल्यासोबत अजून ताई आहेत. ताई, तुमचं नाव? अंजली जोशी. यांचा मला वाटतं मगाशी निवेदकांनी जी एक विषय मांडला तो तुमच्याच निबंधाचा होता का? नाही, माझं पर्यावरण आणि साहित्य. अच्छा. त्याच्यामध्ये मी संस्कृत साहित्य पहिले घेतलं, म्हणजे वेदांपासून सुरुवात केली आणि संत साहित्य याचे दाखले दिलेले आहे आणि ॲज गुड ॲज रिसर्च पेपर मी लिहिलेले आहे. आम्हाला सवय आहे रिसर्च पेपर लिहायची, त्याचे सगळे रेफरन्सेस दिलेले आहे ओरिजिनल आणि असं लिहिलं. आणि सुरुवात म्हणजे पेपरला आलो तर तरुण भारतला, तर मी ठरवलं की लिहू. या विषय खूप सुंदर आहे, सगळेच विषय छान होते, पण लिहायचं कशावर हे ठरत नव्हतं आणि तारखा संपत आल्या होत्या. मग विचार केला की पूर्तीमध्ये गेली, विषय बघितले आणि चला करूया म्हणून अगदी 2 दिवसात गायकांनी लिहिलं आहे. काय वाटतं? म्हणजे ही 2 दिवसाच्या तयारीत तुम्ही केलं. बरं, राजाराम लायब्ररीच्या या उपक्रमाबद्दल काय सांगाल? म्हणजे हा जो एक नवीन उपक्रम त्यांनी केला त्याबद्दल. मी इकडे बर्डीला राजाराम वाचनालयात नाही येत, पण मी गोकुलपेठेमध्ये जात होते लहानपणापासून. तिकडे माझ्या आईची मेंबरशिप होती, तर मी तिकडे नेहमी जायचे आणि सुंदर पुस्तकं मिळायचे आणि खूप आवडायचं. आणि त्याच्यानंतर मग मी हिंदू धर्म संस्कृती, ती पण एक छान वाचनालय आहे, ग्रंथालय, तर तिकडे म्हणजे दोन्ही ठिकाणी माझे म्हणजे PhD करताना
हे मला उपयोगी पडलेले आहेत ग्रंथालय. हे खरं आहे, ह्या लायब्ररीनी म्हणजे पिढ्या घडवलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आपल्यासोबत अजून एक आता ताई आहे छोटी, आसावरी वानखेडे. आसावरी, तू कुठल्या शाळेत? सोमलवार रामदास पेठ. कितवीत आहे तू? 12वी. मग आता तुला बोर्डाची परीक्षा म्हणून आई तर मागे लागत असेल रोज, बेटा अभ्यास कर अभ्यास कर, सकाळ झाली की अभ्यास कर, रात्र झाली की अभ्यास कर, मोबाईल बघू नको. या सगळ्या याच्यामध्ये ट्युशन क्लास पण आहे, शाळा पण आहे. मग तू वाचते कधी आणि लिहिते कधी? मला वाचनाची आवड अगदी लहानपणीपासून आहे आणि माझी म्हणजे अशी एक इच्छा आहे की मला पुस्तके प्रकाशित करायचं आहे. मला छोटी कवित्री, बालकवित्री म्हणा पुरस्कारही मिळालेला आहे आणि मला कविता लिहायला फार आवडते. मी अगदी 15 मिनिटात कॉलेजमध्ये बसून हा निबंध लिहिला आणि इथे जेव्हा माझं नाव आलं तेव्हा खरंच मला भरून आलं की 15 मिनिटाच्या मेहनतीवर आपण आणि मी आत्मविश्वास ढासळू दिला नाही याचा मला अभिमान वाटतो आणि खरंच खूप आनंद होतो आहे. वा, मला म्हणजे हिचं ऐकताना असं वाटत होतं की अजून बोलत राहावं नाही. ती सांगते आहे की 12वीत असताना सुद्धा तिने 15 मिनिटात हा निबंध लिहिलेला आहे आणि खूप छान बोलली आहे ही ताई. आसावरी, खरंच खूप खूप शुभेच्छा. क्लास सोडून मी 15 मिनिटात लिहिला आणि तो इंग्रजीचा क्लास असं मला कामात आला. पण आई रागवली का मग? नाही, आईला सांगितलंच नाही, अगदी आज घेऊन आले. खरंच खूप छान. एक वेगळाच इथे आपल्याला नागपुरी भाषेत म्हणायचं झालं तर एक वेगळाच माहोल आज इथे सगळं आहे. हे सगळे विनर्स आपल्यासोबत आहेत आणि बाकी पण सगळे पार्टिसिपंट त्यांनासुद्धा मला वाटतं सर्टिफिकेट आपण देणार आहे. राजाराम लायब्ररीचं आणि भानुताई गडकरी स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ही जी सगळी स्पर्धा होती खरंच खूप छान पार पडली आहे आणि अशा अजून अनेक स्पर्धा येतील तर आपण त्याची नक्कीच वाट बघूया. आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी खरंच सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन. शंखनाद आवाज सत्याचामध्ये आम्ही हे सगळं विषय जो आहे हा कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे कारण हा एक विषय आहे ज्याची देशाला गरज आहे. धन्यवाद.